चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात नगरपरिषद निवडणुकीत जनतेने स्पष्ट आणि ठाम कौल दिला आहे। भाजपला धक्का देत जनतेने अपक्ष आणि काँग्रेसकडे आपला कल दर्शवला आहे। राजुरा नगरपरिषदेत काँग्रेसने सत्ता काबीज केली असताना गडचांदूर नगरपरिषदेत भाजपच्या बंडखोर नेत्याने इतिहास रचला आहे। वोट चोरीच्या आरोपांनी आधीच वादात सापडलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय। गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार निलेश ताजने यांनी तब्बल 2000 मतांच्या निर्णायक आघाडीने नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे। शेतकरी संघटनेसह युती करत शहर विकास आघाडी स्थापन करून निलेश ताजने यांनी नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार रिंगणात उतरवले होते। थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देत लढवलेल्या या निवडणुकीत अखेर जनतेने ताजने यांच्या पारड्यात भरभरून मते टाकले। विजयानंतर प्रतिक्रिया देताना निलेश ताजने यांनी हा विजय गडचांदूरच्या जनतेला समर्पित केला। हा विजय माझा नसून गडचांदूरच्या स्वाभिमानाचा आहे। अहंकार वाढलेल्या नेत्यांचा माज गडचांदूरच्या जनतेने मोडीत काढला आहे। जनतेने दिलेला विश्वास मी शहराच्या विकासातून सार्थ ठरवेन। यावेळी आमदार देवराव भोंगळे यांचे नाव न घेता ताजने यांनी राजकीय अहंकारावर अप्रत्यक्ष टोला लगावत सत्ताधाऱ्यांना कडक इशारा दिला। त्यांच्या या वक्तव्यामुळे गडचांदूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या निकालामुळे गडचांदूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे। भाजपच्या पारंपरिक गडाला अपक्ष आघाडीने सुरुंग लावत सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिलाय। शहर विकास आघाडीच्या या विजयाने स्थानिक राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। गडचांदूर नगरपरिषदेत अपक्ष नेतृत्वाची सत्ता, भाजपला मोठा धक्का आणि जनतेने दिलेला स्वाभिमानी कौल या निकालामुळे आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। ही गडचांदूरच्या स्वाभिमानाचा विजय आहे। जे येथील राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेते ज्या अहंकारी प्रवृत्तीने वागत होते, तर या नगर परिषदेच्या निवडणुकीने या विजयाने त्यांना दाखवून दिलेले आहे की हा गडचांदूरचे नागरिक हे स्वाभिमानी आहे। असं कोणी त्यांना अहंकारी प्रवृत्तीने हे जर केले तर कोणीही खपवून घेणार नाही। आणि खरोखर हा जो विजय आहे हा सगळ्या गडचांदूरच्या जनतेचा आहे। आमच्या गडचांदूरच्या सगळ्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या, आमचे सगळे युवक, सगळे आमच्या महिला भगिनी, सगळे गडचांदूरचे नागरिक आणि त्यासोबतच आमच्या सगळ्या जे आमचे नेते आहे, आमचे युवा नेते आहे, ज्येष्ठ नेते, आमच्या महिला नेत्यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचा हा विजय आहे। निश्चित मतदानाचे आज मी असं म्हणेल की जे मतदारांनी गडचांदूरच्या जे भरभरून आशीर्वाद दिला आहे, तर निश्चित माझी खूप जबाबदारी वाढली आहे। मी जेवढे आभार मानेन तेवढे कमी। आणि आता भविष्यात हे सगळी मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे जे गडचांदूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे ती सगळी पेलवण्याची शक्ती दे आणि मी नेहमी गडचांदूरच्या जनतेसाठी झटत राहील।